मादा काका कालच गावाकडे आला होता आणि गावात मयत यात्रा निघाली होती. ती म्हणजे गावातल्या सर्वात खूंखार बाईची. मादा काका मिलिटरीमध्ये भरती झाला होता वयाच्या 20व्या वर्षी. त्यामुळे मादा काका आणि त्या बाईची काही मुलाखत झालीच नव्हती. एकदा मादा काका लहान असताना त्या बाईकडे त्याला नेण्यात आले होते, ते म्हणजे पाणी भारून घ्यायला. जेव्हा म्हणतात ना की माणूस बिमार असला किंवा त्याला काही भूत बीत लागले की पाणी भारून घेतात, मादा काकांचे सुद्धा तेच हाल झाले होते. जेव्हा काका आपल्या म्हशी घेऊन रानात गेले होते तेव्हा अचानक जंगलात सगळ्या म्हशी हरवल्या. मादा काका लहान होते म्हणून ते सरळ जंगलात म्हशी शोधायला गेले. अचानक काका रस्ता चुकले. काका हिंडत होता अगदी वेड्यासारखा. रात्र झाली, म्हशी घरी आल्या, पण मादा काका काही घरी आला नाही. म्हणून सारा गाव जंगलात शोधायला निघाला. रात्रभर शोधून झाले तरी काका काही सापडला नव्हता. सगळे गाव परेशान झाले होते, कारण काका त्यांना सापडलाच नव्हता. सकाळ झाली. गावातल्या विहिरीजवळ एक पिंपळाचे झाड होते. सकाळी सकाळी विहिरीवर गावातली एक बाई पाणी आणायला गेली. तिने पाणी काढले, हंडा भरला. अजूनही कुणीच विहिरीवर पाणी आणायला आले नव्हते, म्हणून तिला नवलच वाटले. पण तिला हे कळायला उशीर लागला नव्हता की आपणच आज लवकर उठून पाणी आणायला आलो होतो, कारण सकाळी सकाळी खूप गर्दी व्हायची, कारण गावात पाण्याचा बराच तुटवडा होता. तसे गावची विहीर थोडी वेशी बाहेरच होती. वातावरणात एकदम शांतता होती. सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज कानाला गोडवा देऊन जात होता. सूर्यनारायण अजूनही फारसे प्रगटले नव्हते, त्यामुळे उजेड पडायचा बाकी होता. तिने डोक्यावर चुंबळ लावली आणि हंडा उचलला. ही खेप रिचवून पुन्हा दुसऱ्या खेपेला यायचे असा विचार करत होती. तिने हंडा डोक्यावर घेऊन समोर कूच केली. ती पिंपळाच्या झाडाच्या थोडी अलीकडेच होती. एकदम ते शांत वातावरण भंग पावले, कारण पाखरांचा चिवचिवाट खूप वाढला होता. तिचे लक्ष त्या पाखरांनी वेधून घेतले होते. तिने सहज पिंपळाच्या झाडाकडे वर बघितले. तिने जोराचा आक्रोश केला. डोक्यावरचा हंडा तिने खाली आपटला आणि ओरडत गावच्या दिशेने पळाली. तिचा आक्रोश बघून 4 गावातले लोक धावत तिच्या जवळ आले. तिची बोबरीच वळली होती. तिला लोक विचारत होते की काय झाले, पण ती सांगण्याच्या अवस्थेत नव्हती. तिच्या तोंडातून भीतीने एक शब्दसुद्धा फुटत नव्हता. सकाळच्या गारव्यात सुद्धा तिला दरदरून घाम फुटला होता. तिने फक्त एकच बोलणे चालू ठेवले, झाड झाड झाड. लोक वावचाळले होते, कारण तिची ही अवस्था बघून त्यांना काहीच सुचत नव्हते. ती विहिरीकडे गेले आणि झाडाकडे बघू लागले. त्यात एका माणसाचे लक्ष झाडाकडे गेले. त्याची पाचावर धारणच बसली, कारण पिंपळाच्या झाडावर मादा काका एका फांदीला उलटा लटकलेला होता. त्यांनी जोराची आरोळी ठोकली. गावातील आणखी 10-12 लोक त्याच दिशेने धावले. कुणाची सुद्धा झाडावर जाण्याची हिंमत होत नव्हती, कारण मादा काकाचे डोळे सताड उघडे होते. त्याचे पाय फांदीला अडकले होते. तो मेला की जिवंत आहे हे सुद्धा त्यांना कळत नव्हते. सगळे गाव हे भयानक दृश्य बघून हादरले होते. काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते. मादा काकाच्या घरच्यांनी तिथे रडापड सुरू केली. शेवटी 2 हिंमतवान तरुण झाडावर गेले. मादा जिवंत आहे असे त्यांनी सांगितले. तेव्हा कुठे तिथे उपस्थित असलेल्या
गावकऱ्यांच्या जीवात जीव आला होता. मादाला खाली आणण्यात आले. त्याचे डोळे सताड उघडे होते, पण त्याचे श्वास चालू होते. त्याला तोंडावर पाणी मारून जागे करण्यात आले. पण सर्वांना प्रश्न पडला होता की मादा झाडावर उलटा लटकलाच कसा. सगळेजण घाबरलेले होते, कारण भुताटकीचा हा प्रकार या अगोदर असा घडलाच नव्हता. मादा काकाला त्या बाईकडे म्हणजे गंगू म्हातारीकडे नेण्यात आले. मादा आता चांगला शुद्धीवर आला होता. त्याला लोक काय बोलत आहे हे कळतच नव्हते. गंगूबाई समोर काळ्या साडीत बसली होती. गंगूबाईचा मुलगा म्हणजे कडूबा काका बाजूला आपल्या हातात चांबड्याचा कट्टा घेऊन बसला होता. मादा तिला बघून घाबरला, कारण तिने तोंडावर पदर घेतलेला होता. असे म्हणतात की कडूबा मोठा झाल्यानंतर गंगूबाईने आपला पदर हटवून आपला चेहरा गावच्या कुणालाच दाखवला नाही. तिने असे का केले तिलाच माहीत. पण मादाला बेशुद्ध होईपर्यंत कट्ट्यांनी मारहाण करण्यात आली होती आणि मादाच्या अंगातील भूत काढण्यात आले होते. ते भूत त्याच पिंपळाच्या झाडात हातोड्याने भला मोठा खिळा ठोकून कैद करण्यात आले होते. आजही आम्ही जेव्हा गावात जातो तेव्हा त्या झाडाला असे 5-6 तरी खिळे ठोकलेले दिसतात. ही नेमकी अंधश्रद्धा आहे की आणखी काही हे विचारांच्या पलीकडची गोष्ट आहे. कारण असे म्हणतात की ते खिळे काढले तर ते भूत बाहेर निघते आणि गावात कुणालाही लागू शकते. म्हणून ते खिळे काढण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. खऱ्या अर्थाने काही खिळे घोडाच्या वाढीमुळे बुजले देखील. अशा प्रकारे गंगूबाईंनी बऱ्याच भूतांना कैद केले होते. गंगूबाई उत्कृष्ट वैद्य होती. बऱ्याच बिमाऱ्या तिने दूर केल्या होत्या, पण तिला काही जादू सुद्धा येत होती. म्हणून सारे गाव तिला घाबरत होते. आणि आज त्याच गंगू म्हातारीने आपला प्राण सोडला होता. गावच्या चिंतेत भर पडली होती, कारण काळ्या जादूची पुजारी गंगू म्हातारी आता या जगात नव्हती. ती परत येईल असा सर्वांना अंदाज होता. पण तिने आपल्या मुलाला सांगितले होते की मला जेव्हा जाळण्यासाठी नेण्यात येईल तेव्हा माझ्या सर्व बांगड्यांचा चुरा विभूतीमध्ये भरून टाका आणि माझ्या प्रेतयात्रेपासून गावच्या वेशीबाहेर दूर तो चुरा टाकत आणा. तिचा मुलगा रडत रडत तो चुरा खाली टाकत होता. कुणालाच याबद्दल काहीच कळत नव्हते. तिचं प्रेतयात्रा निघाली होती. मादा काका बऱ्याच दिवसांनी गावात आला होता. आपल्याला ज्या बाईने वाचवले तिच्या प्रेतयात्रेत तो सामील झाला होता. अशी जगावेगळी प्रेतयात्रा संपली. पण म्हातारीच्या सांगण्यावरून म्हातारीचा चेहरा कुणीच बघू शकले नाही, कारण तिची तशी अट होती. आणि गावाने जड अंतकरणाने तिला शेवटचा निरोप दिला. त्यानंतर ठीक दुसऱ्या दिवशी मादा काका शेतात रोही नावाचं जानवर पिकांची नासाडी करतात, म्हणून शेतात पाहणी करण्यासाठी जेवण आटोपून रात्री 10 वाजता एकटाच निघाला होता. मादा काका घरी आला की सुट्टीचा आनंद आपल्या शेतात घालवायचा. मादा काका शेतात पोहोचला. शेतात रात्री रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. वारा शांत वाटत होता. सगळे वातावरण जणू गोठले होते. त्याला एकही रोही शेतात दिसला नाही. रोही म्हणजे एक घोड्यासारखा दिसणारा, पण बैलासारखी धड असणारा, डोक्यावर शिंगे असलेला जनावर, जो शेतकऱ्याचा खरा शत्रू असतो. रोह्याच्या कळपाची नजर एखाद्या शेतावर पडली तर ती समजा शेताच्या पिकांचा विनाश पक्का. मादा काकाला वाटले की साला एक पण
रुही दिसला नाही. काकांनी बॅटरी लावून सर्व शेतात चक्कर टाकली. शेतात सोयाबीनचे पीक सुद्धा त्या रम्य अशा रात्री गाढ झोपले होते. काका फोनवर आपल्या ड्युटीवर असलेल्या मित्रांना बोलत बसला होता. बघता बघता 11:30 वाजले. काकांनी फोन ठेवला आणि परतीचा मार्ग पकडला. गावापासून 3 किलोमीटरवर काकांचे शेत होते. काका बॅटरी चमकवत मस्त गाणं म्हणत गावाकडे चालू लागला. काका आपल्याच गाण्यात मग्न होता. काकांनी गाणे म्हणत तोंडाने आपली शिट्टी गाण्याच्या तालावर वाजवली. ती शीळ त्या रम्य वातावरणात आणखीच सुरेल वाटत होती. काका आणखी चांगल्या ताळात शीळ फुकत होते. काका चालता चालता अचानक थांबले, कारण काकांनी शीळ बंद केली होती. तरीही वातावरणात शीळ घुमत होती. काका भाऊचावले. काकांना धक्काच बसला, कारण काकांनी तर शीळ बंद केली, तरीही शीळ कोण वाजवत होते? काकांनी गाणे कोणते म्हटले होते तर, ती वनबाला म्हणे नृपाला, हे तर माझे घर, पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर, शीळ घालून रानपाखरू माझ्याशी बोलते. बापरे, काकांनी हे गाणे म्हटले होते आणि तसेच झाले. काका तोंड बंद करून इकडे तिकडे पाहत होता, तरीही शीळ वाजत होती. काका आता चांगलेच हादरले होते, कारण त्याच चालीत ती शीळ वाजत होती आणि थांबतच नव्हती. काका थोडे घाबरले. त्यांनी गाणे बदलले, कारण त्यांना भास नाही ना झाला हे पक्के करायचे होते. त्यांनी दुसरे गाणे म्हटले, पण यावेळी त्यांनी शीळ वाजवली नाही. काका हसले. आता बघू काय होते तर. सालं कोण म्हणतं गाणं, पण काका हसल्या हसल्या काकाने म्हटलेले गाणे शिळेच्या तालावर ऐकू येत होते. काकांच्या अंगावर काटे उभे राहिले. काकाला भीतीने दरदरून घाम फुटला. काका आता जाम घाबरला होता. काका झपाझप पावले उचलत निघाला होता. काका भीतीने थरथरत होते. काकांच्या चालता चालता लक्षात आले की याच जागेवर गंगू म्हातारीचे प्रेत जाळले होते. काका तिथून वेगाने चालत गावच्या थोडा जवळ येत होता. काका वेगाने गाव जवळ करत होता. त्यात आणखी भर म्हणजे शीळ थांबत नव्हती. काकाच्या वाटेत आणखी एक संकट उभे राहिले, ते म्हणजे एक म्हातारी काहीतरी वाटेवर वेचत होती. काका एकदम थांबला. त्यांनी बॅटरी त्या म्हातारीच्या तोंडावर लावली. म्हातारी आपल्या डोक्यावर पदर घेऊन काहीतरी वेचत होती. काकाला चांगला धक्का बसला होता, कारण ती गंगू म्हातारी होती. काका स्वतःशीच म्हणाला, छे, ही तर मेली आहे, कुणीतरी दुसरेच आहे हे, असे म्हणून काका समोर गेले आणि मोठ्या हिमतीने त्या म्हातारीच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, काय करत आहे? कोण आहेस तू? भूत समजून मी घाबरणार नाही तुला, असं म्हणून काकांनी त्या म्हातारीच्या तोंडावर बॅटरी लावली. काका वेगाने मागे झाला, कारण म्हातारी कडुबा होता. काळी साडी नेसून, डोक्याला टिकली लावून, भस्म लावून काका चांगला चिडला. कडुबा, तुम्हाला लाज वाटत नाही मला घाबरवायला? त्या म्हातारीच्या वेशात असलेल्या कडुबाने एक नजर फिरवली आणि बाईच्या आवाजात जोरात म्हटले, माध्या, माय काम करू दे, दिसत नाही का मी इतकं बारीक भुगा वेचत आहे म्हणून? मादा काकाला नवल वाटले. काका हसून म्हणाला, वा रे वा, कडुबा मानले तुला. बाईचे कपडे घालून बाईसारखा बोलतो, हुबेहूब
मी नाही घाबरणार तुला, कडुबा जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून मादा काका हादरलाच. माद्या, डोसकं फिरलंय का तुला? मले माय काम करू दे. सकाळ व्हायच्या आत मले हा समदा चुरा वेचायचा हाय. जर आता काय बी बोलला तर इथंच मारून टाकेल. मादा काका कडूला म्हणाला, जा, मला धमकी देतो का? थांब, तू हे सॉंग साऱ्या गावाला सांगतो. असे म्हणून गावच्या दिशेने झपाझप पावलं टाकत मादा काका गावात पोचला. गावात आत शिरताना कडुबाचे घर लागत होते. मादा काका मोठ्या ऐटीने तिथून निघाला होता, पण कडुबाच्या घरासमोर तो अचानक थांबला. बाप रे, असे म्हणून तो जागेवरच गोठल्यागत उभा राहिला, कारण घरासमोर बसून कडुबा रडत होता. त्याचा चुलत भाऊ त्याची समजूत घालत होता. काकाचे डोके गरगरत होते. कडुबा तर गावच्या बाहेर बाईचे काळे कपडे घालून काहीतरी वेचत होता, आणि इथे हा कसं काय? मादा काकाला काय बोलावे हे सुचत नव्हते. मादा काकाने घडलेला प्रकार त्याच्या चुलत भावाला सांगितला. कडुबा आणि त्याचा चुलत भाऊ त्यांच्याकडे बघत थक्क होऊन उभे राहिले. कडुबा रडू लागला. तो रडत रडत म्हणाला, श्याम्या, माईने सांगितले तसेच झाले. मादा काका म्हणाला, काय झाले? कडुबा बोलला, माईने सांगितले होते की तिच्या बांगड्यांचा चुरा प्रेत यात्रेच्या वाटेत टाक. मी टाकला सुद्धा, कारण माई म्हणत होती मी मरून गेल्यावर बी माई भूत गावाकडे परत येईल, आणि ते बी राज्याला. पण तू टाकलेला भारलेला बांगड्यांचा चुरा ते भूत अडवेल. ते बांगड्यांचा चुरा इस्ता इस्ता पहाट होईल आणि माये गावात येणार नाही. तू नशीबवान हेस माद्या, तुला तिनं काय केलं नाही. असे म्हणून कडुबा रडायला लागला. मादा जोरात ओरडला, ती तुही माय होती हे कशावरून? तो तूच होतास कडुबा. शामराव म्हणजे कडुबाचा चुलत मध्येच म्हणाला, माद्या, कडुबाची माई हुबेहूब त्याच्यासारखी दिसत होती, म्हणून तर ती आपले तोंड पदराच्या खाली झाकून ठेवत होती. हे ऐकून मादा काकाचे डोके गरगरत फिरत होते. हे काय घनचक्कर आहे त्याला कळतच नव्हते. ती बाई कडुबा नसून ते त्याच्या मायेचे भूत होते हे समजल्यामुळे मादा काकाला चक्कर आली. मादा काका धाडकन जमिनीवर कोसळला. कडुबा आणि शामराव मात्र त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते, पण काकांचा डोळा तेव्हाच उघडला जेव्हा सकाळ झाली होती. गावातील लोक मादा काकाला बघायला गर्दी करत होते. मादा काका उठून बसला आणि कडुबा आणि शामरावकडे डोळे वाचून पाहत बसला. त्याला हे घनचक्कर काय आहे तेच कळत नव्हते. कडुबा मात्र त्याच्या म्हातारीची काळी साडी गुंडाळून शामरावला बाजूला बसून त्याच्या आईच्या जागी बसला होता. शामराव हातात काळा पट्टा घेऊन मादा काकाच्या अंगातील भूत काढण्यास सज्ज होता. त्याच्या हातात एक भला मोठा टोकदार खिळा होता, जो पिंपळाच्या झाडात ठोकला जाणार होता, कारण हे खरंच एक घनचक्कर होते.